आज शेवग्याच्या फुलाची भाजी केलेली आहे. तर थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी केली आहे मी. तर ती बघा, हे असे फुलं असते या शेवग्याची, झाड आणि हे फुलं तोडून घ्यायचे. त्याला छोटे बारीक देठं वगैरे असले तर ते काढून घ्यायचे. ही मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. अर्धा तास भिजू द्यायची डाळीला. आणि हे फुलं आहे, फुलं तोडून घेतलेले आहे. हे अशी फुलं असते या भाजीचे, या शेवग्याचे. तर हे फुलं तोडून घेतले, धुवून घ्यायचे आहे छान पाण्याने. आणि एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे, जिरं मोहरी घेतली. तेल तापल्यानंतर कांदा घ्यायचा आहे, लसूण घेतला, कांदा घ्यायचा आणि हिरवी मिरची घ्यायची. कांद्याला छान परतवून घ्यायचं आहे. भाजी खायला खूप छान वाटते आणि पौष्टिक पण असते. हा कांदा असा छान परतवून झाला आहे, लालसर कलर आलेला आहे. हळद, मीठ, थोडी अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची, थोडं परतवून घ्यायचं आहे. आणि टमाटर घ्यायचे आहे त्यामध्ये. असं टमाटरला शिजू द्यायचे. थोडं 2 मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं. आणि ही फुलं घ्यायची आणि ही मुगाची डाळ आहे, मुगाची डाळ घेऊन टाकायची आणि थोडं परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. खूप छान वाटते ही भाजी खायला. हे बघा, कलर पण खूप सुंदर दिसत आहे भाजीचा. वा, बघा अशी ही भाजी शिजून झालेली आहे. कोशिंबीर घ्यायची. अशी ही भाजी, आपली शेवग्याच्या फुलाची भाजी तयार झाली. अशी ही पौष्टिक